सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 25 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणीनं सपनाला तिच्या ब्लाऊजची मागची नाडी बांधण्यासाठी हाक मारली आणि आता तिला अजिबात माहीत नव्हतं की सपनाऐवजी रोहित येईल. आणि इकडे सपना आणि जानकीने पुन्हा संशय घेतला त्यांच्या नात्यावर आणि नाईलाजानं रोहित आला आणि त्यानं आता दरवाजा लावला आणि तिच्याकडे न बघताच त्याच्याकडे पाठमोऱ्या उभ्या असलेल्या राणीच्या पाठीकडे न बघता नाडी बांधायला सुरुवात केली. तसं त्याच्या दणकट राकट आणि पुरुषी हाताचा स्पर्श तिच्या पाठीला झाला आणि राणी शहारली आणि तिनं फार दचकून पाठीमागं बघितलं आणि तिने पदरातनं तिची पाठ झाकून घेतली आणि म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? आणि रोहित म्हणाला, आता काय झालं? यासाठीच तर तू वहिनीला हाक मारत होतीस ना? मग चल इकडे ये, बांधू दे मला पटकन. राणी तिच्या अंगाभोवतीचा पदर आणखीनच घट्ट पकडून म्हणाली, तुम्हाला काही वेळ लागले का? मी तुम्हाला नव्हती हाक मारली आणि मी नाही तुम्हाला माझी पाठ दाखवणार. रोहित म्हणाला, अगं मी नाही बघत तुझी पाठ, मी बाजूला बघत होतो आणि त्या दिवशी सुद्धा तुला बर्फ लावत होतो ना, तेव्हा सुद्धा मी डोळे झाकून घेतले होते. तुझा माझ्यावर का विश्वास नाही ग? आणि तू अशा कामांसाठी वहिनीला हाक मारलीस ना? आणि तिथं बाहेर पुन्हा शंका कुशंका घ्यायला लागले सगळे. नवरा असताना दुसऱ्याला कशाला बोलवलं असं म्हणत आहेत सगळे. आणि नाईलाजानं मी आलोय, चल ये बरं इकडे, बांधू दे. आणि राणी त्याच्यापासून आणखीन दूर जात म्हणाली, नाही तुम्ही नाही हात लावायचा, मी दुसरा ब्लाऊज घालीन. आणि रोहित थक्क होऊन कमरेवर हात ठेवत म्हणाला, आणि जर घरच्यांनी विचारलं की का ब्लाऊज चेंज केला तर काय सांगशील? अगं त्यांना खरंच संशय येतोय. इतक्या छोट्या गोष्टीसाठी कशाला आडवेळ घेतेस? नाहीतर तुझी तू तरी बांध. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, मी माझं बांधते, तुम्ही जा. आणि रोहित म्हणाला, नाही आधी बांध, मग मी जाणार. आणि राणी म्हणाली, काय माणूस आहे, बरं तुम्ही तिकडे बघा, मग मी बांधते. रोहितनं आता हाताची घडी घातली आणि तिच्याकडं पाठ फिरवली आणि म्हणाला, काय टॅक्स पडतं की काय जर मी बघितलं तर कुणास ठाऊक? तिचे काय नखरे असतात काय माहीत. आणि त्यानं आता थोडीशी मान हलवली तर लगेच राणी म्हणाली, बघू नका मागे. रोहित म्हणाला, नाही बघत, पटकन कर. आणि मग राणीनं हळूच खांद्यावरचा पदर काढला आणि कशी बशी ब्लाऊजची नाडी बांधली आणि पुन्हा पदर खांद्यावर घेतला आणि म्हणाली, झालो. आणि मग त्यानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, आता तू तिकडं तोंड कर. ती म्हणाली, का? तो म्हणाला, तू कर तरी, तूही मला नाही बघायचं. मग आता तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली आणि रोहितनं कपाट उघडलं आणि तिच्या साडीला मॅचिंग शर्ट शोधला आणि पटकन घातला आणि म्हणाला, आता इकडे बघ. आणि आता ती तर थक्कच झाली त्याच्याकडे बघून. तिच्या साडीला मॅचिंग शर्ट त्यानं घातला म्हणजे नक्कीच घरच्यांना दाखवण्यासाठी, हे कळलं तिला. पण तो शर्ट त्याच्यावर खूप खुलून दिसत होता आणि तिच्या जिभेवर आलं होतं असं म्हणायला की सर, हा शर्ट तुम्हाला खूप छान दिसतो. पण राणी गप्पच बसली. पण तो मात्र तिला लगेच म्हणाला, या साडीमध्ये छान दिसतेस बरं का. आणि आता तिला वाटलं, उगीच कशाला असं बोलायचं, नुसते जवळ येण्याचे बहाणे. एकमेकांची स्तुती केली की एकमेकांना आवडू लागायला सुरुवात होईल आणि मग पुढचं बरंच काही. आणि नकोच ते सगळं. आणि मग रोहितनं दरवाजा उघडला आणि ती बाहेर जाणार इतक्यात त्यानं तिच्या हाताला पकडलं. तसं तिनं पुन्हा त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि आता का टच केला असा प्रश्न तिच्या डोळ्यात होता. आणि रोहित म्हणाला, आपण फिरायला निघालोय ना, मग असं एकामागं एक कसं जायचं? जोडीनं जायचं, हातात हात घालून. आणि पुन्हा राणीला टेन्शन आलं. जितका त्याचा स्पर्श टाळायचा प्रयत्न करत होती तो तितकाच जवळ येत होता आणि म्हणे, माझा स्पर्श स्वच्छ आहे, माझ्या मनात काही नाही. आता कितीही नाही मनात म्हटलं तरी तो पुरुषी स्पर्श होता आणि त्याच्या स्पर्शाने स्त्रीच्या मनात शरीरात चलबिचल होणारच की. आणि आता त्यानं पुन्हा राणीचा
हातात हात घातला. म्हणजे कसा तर बोटात बोटं गुंफली आणि हात घट्ट दाबला. आणि आता तर राणीला खूप काही काही व्हायला लागलं. त्या हातापासून निघालेला करंट तिच्या हृदयापासून मेंदूपर्यंत गेला आणि तिचं शरीर मोहरून यायला सुरुवात झाली आणि तिला घामसुद्धा सुटायला लागला. आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, हे ठीक आहे ना? एवढा हातात हात असू दे. राणीला आता काही बोलताच येत नव्हतं, कारण तिचा घसा कोरडा पडायला सुरुवात झाली होती. आणि काय जादू होती त्याच्या हातात कुणास ठाऊक. तिला आजूबाजूला काय आहे याचंही भान राहीना. आणि मग तो तसाच तिला बाहेर घेऊन आला. आणि त्या दोघांचं झालेलं मॅचिंग बघून सगळे सरप्राईज झाले. आणि तो म्हणला, दादा चल निघूया, वी आर रेडी. आणि त्या दोघांचा इतका प्रेमानं हातात हात बघितला आणि सपनानं पुन्हा त्यांच्याकडे रागात बघितलं. आणि मग तिनं सुद्धा राहुलच्या हातात हात घातला आणि म्हणाली, हो भाऊजी चला ना, आम्ही पण तयारच आहोत. असं म्हणून आता तिनं रोहितला टशन दिली. आता हे राहुलच्या दृष्टीनं तर चांगलं होतं, पण काही गरज आहे का? रोहितनं त्याच्या बायकोचा हात पकडलाय म्हणून हिनं हिच्या नवऱ्याचा लगेच पकडला. रोहितनं आता तिच्याकडे दुर्लक्षच केलं आणि राणीच्या हाताला पकडून पुढे गेला. आणि इतक्यात पुन्हा थांबला आणि उगीचच राणी माझं काम करते हे सगळ्यांना दाखवण्यासाठी म्हणाला, राणी माझा रुमाल नाही आणलास का तू? जा माझ्या कपाटातून माझा रुमाल घेऊन ये. असं म्हणून त्यानं तिचा हात सोडला. आणि राणीला आता खूप बरं वाटलं. आणि आता त्याच्याकडे रुमाल आहे की नाही, तो मुद्दाम बोलतोय की नाही, हे न बघता राणी पटकन त्याच्या कपाटाकडे गेली आणि तिथं जाऊन तिनं छातीवर हात ठेवून जोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. आणि हे मला काय होतंय असं स्वतःलाच विचारायला लागली. सर जितके कॅज्युअली हात पकडतात तितकाच त्यांचा स्पर्श मला कॅज्युअली का घेता येत नाही? मी इतकं सिरियस का होते हे तिला कळेना. आणि मग तिनं त्याचं कपाट बघायला सुरुवात केली. आणि आता रुमाल कुठे आहेत यांचे असा प्रश्न तिला पडला. आणि थोडंसं कपाट चाललं आणि तिला पुन्हा तो ड्रेस दिसला, अत्यंत शॉर्ट असलेला. राणीनं तो ड्रेस हातात घेतला आणि फार फार थक्क होऊन त्या ड्रेसकडे बघितलं आणि म्हणाली, काय शी, कसले घाणेरडे विचार आहेत यांचे. आणि म्हणे, मला मुली आवडत नाहीत. मग हे यांच्या कपाटात कसं काय? आणि हे कोणासाठी आहे? माझ्यासाठी आणलं असेल ना तर मला हे विचारलंच पाहिजे. नाही, सरांच्या मनात नक्की काय आहे हेच कळत नाही. त्यांचा हेतू नीट कळतच नाही. कधी म्हणतात की मी जवळ येणार नाही, तुला टच करणार नाही, आणि आता किती टच करतात. आणि मी मूर्ख त्यांना सतत जवळ येऊ देते. आता त्यांना जाबच विचारते. असं म्हणून तिनं तो ड्रेस तिथंच ठेवला, त्याचा रुमाल घेतला आणि बाहेर आली. आणि मग इतक्यात राहुलनं गाडी चालवायला बसला आणि सपना त्याच्या शेजारी बसली, अगदी रोहितच्या समोर एकदम थाटातच. म्हणजे रोहित आणि राणी मागे बसतील. पण रोहित म्हणाला, दादा तू तुझ्या गाडीनं जा, मी माझी गाडी घेतोय. म्हणजे तिथून जर आम्हाला कुठे दुसरीकडे जायचं असेल तर उगीच तुम्हाला अडचण नको ना, म्हणून आपण सेपरेट जाऊया. तसा सपनाचा चेहरा पडला. आणि आता राहुल म्हणाला, ओके, आणि तो पुढे गेला. आणि राणीला आणि रोहितला फार बरं वाटलं. आता दिवसभर तरी सुटलो आपण यांच्या नजर कैदेतून, असं वाटलं. मग राणी शेजारी बसली रोहितच्या आणि रोहित ड्रायव्हिंग करायला लागला. आणि पुन्हा रोहितनं खिडकीची काच वर घेतली आणि तिला म्हणाला, काही अंतरच आपल्याला असं जावं लागेल, नंतर काच खाली घेतो आणि मग तुला मळमळणार नाही याची काळजी घेईन मी. आणि राणीला आता थोडं बरं वाटलं. तिला गाडीत मळमळतं हे त्यानं लक्षात ठेवलं म्हणून. पण राणी गाल फुगवून म्हणाली, सर तुम्ही कशासाठी माझ्या इतकं जवळ येता? तुम्हाला सांगितलं ना मला नाही आवडत. रोहित म्हणाला, राणी आता दादा आणि ती डिटेक्टिव्ह वहिनी सोबत असती तर बघ, पिक्चर बघताना तर खूप काय काय करावं लागलं असतं आपल्याला. कारण पिक्चर बघायला गेलो ना तर रोमॅन्टिक, तर न्यू मॅरिड कपल असतात ना ते खूप रोमॅन्टिक होतात थिएटरमध्येच, असं म्हणतात ग.
म्हणून मी त्यांना टाळलं की नाही तुझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांना दिलासा मिळण्यासाठी एवढं करावं लागतं. राणीला आता त्या ड्रेसबद्दल बोलायचं होतं, पण ती गप्पच बसली. मग त्यानं काच वर घेऊन काही प्रवास केला आणि इतक्यात राणीच्या आईचा फोन आला आणि ती राणीला म्हणाली, राणी अगं कशी आहेस आणि रोहित कसे आहेत. आणि आता स्वतःच्या आईला मी सुखात आहे असं दिलासा देण्याची जबाबदारी राणीची होती. आणि ती हसून म्हणाली, अगं आई चांगले आहेत की ते. राणीची आई म्हणाली, मग दे की त्यांच्याकडे फोन. जेव्हा ते सांगतील ना की तू सुखात आहेस तेव्हा मला खात्री होईल. आणि राणी आता आईसमोर मुद्दाम म्हणाली, अहो फोन घ्या, आई बोलते. आणि आता हे ऐकून रोहितला हसायला आलं आणि तिकडं आईचं समाधान झालं. आणि मग रोहितनं सुद्धा मी फोन घेणार नाही असा ॲटिट्यूड दाखवला. आणि राणीनं आता त्याला हात जोडला आणि म्हणाली, प्लीज घ्या ना फोन, नाहीतर ती काळजी करत बसेल. आणि मग रोहितनं फोन घेतला आणि राणीची आई म्हणाली, रोहित अहो लग्न झाल्यापासून तुम्ही आलाच नाही, आज रविवार आहे तर येताय का, म्हणून फोन केला होता. आणि कसे आहात दोघे पण. आणि हे ऐकून अतरंगी रोहितच्या डोक्यात पुन्हा काहीतरी आलं आणि तो म्हणाला, तुम्हाला बघायचं आहे ना आम्ही दोघे कसे आहोत, तर ठीक आहे आम्ही येतोय. आणि त्यानं फोन ठेवला. आणि राणी म्हणाली, फोन का ठेवलात, आणि आपण तर पिक्चरला चाललोय ना, मग आईकडे कसं जायचं. रोहित म्हणाला, बघ आता आपण आईकडे कसं जातो, आणि आपल्या घरच्यांना आपल्यामुळे टेन्शन नको म्हणून खोटं बोलावं लागतं ना, आणि म्हणून मला पण खोटं बोलावं लागतं गं, आणि तुला टच करावा लागतो. नाहीतर मला काही हौस नाही. आणि आपण आता पिक्चर कॅन्सलच करूया. आणि राणी म्हणाली, आणि सपनाताई आणि राहुल दादाला काय सांगायचं. त्यांना वाटलं की आपण मुद्दाम केलं. आणि रोहित म्हणाला, थांब. आणि त्यानं फोन घेतला, राहुलला फोन करून म्हणाला, दादा अरे तू पुढं गेलास का, तर तू तसाच जा आणि तुम्ही पिक्चर बघा. आम्ही ना राणीच्या आईकडे निघालोय. त्यांचा अचानक फोन आलाय आणि आम्ही 3 ते 6च्या शोला जाऊ. तू 12 ते 3च्या शोला जा. आणि राहुल म्हणाला, ओके. मग फोन ठेवला आणि राणीला आता खूप बरं वाटलं. नाहीतर त्या सपनासोबत पिक्चरला बसायचं आणि तिला दाखवण्यासाठी काय काय करावं लागलं असतं काय माहीत असं तिला वाटलं. आणि पुन्हा तिचा फोन वाजला आणि फोनवर मनोज होता. आता ते नाव रोहितनं सुद्धा बघितलं. राणी आता फोनच घेत नव्हती. काल मनोज कॉलेजला आला नव्हता आणि बहुतेक राणी त्याला म्हणाली की मला विसरून जा, माझा नाद सोड, आणि म्हणून त्याच्या ते जिव्हारी लागलं होतं. रोहित मला फोन घे ना, तुझा मित्र आहे, आणि तो काल आला नव्हता का कॉलेजला, मला दिसला नाही. राणी नाराज होऊन म्हणाली, मला नाही माहीत, मी नाही बघितलं त्याच्याकडे. रोहित म्हणाला, अशी कशी बोलतेस ग तू, मुलींना या अशाच असतात, लगेच सगळं विसरून जातात. आणि मुलं मात्र बसतात मुलींच्या नादी लागत. म्हणून मी कधीच कोणत्याच मुलीच्या फंदात पडत नाही. आता त्यानं किती टेन्शन घेतलं असेल. तू त्याला तुला विसरून जा असं म्हणालीस म्हणून. बिचारा, आता तुझ्या प्रेमात त्यानं देवदास होऊ नये म्हणजे बरं. आणि राणीला तर आता या सरफिऱ्या रोहीचं काही करावं तेच कळेना. आणि ती चिडली आणि म्हणाली, सर गाडी थांबवा. रोहित म्हणाला, का. राणी चिडून म्हणाली, सर गाडी थांबवा नाहीतर मी जोरात ओरडीन. आणि त्यानं लगेच ब्रेक मारला. तसं राणीनं दरवाजा उघडला आणि जितकं पण माळरान दिसत होतं तिकडं तडा 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 चालत गेली रागारागात. आणि रोहितला कळेना की हिचं काय सुरू आहे, हिला काय नेमकं झालंय. आणि तोही तिच्या मागे गेला आणि म्हणाला, राणी थांब, अगं कुठे चाललीस राणी, थांब. राणीच्या डोळ्यात मात्र आता अश्रू जमा झाले होते. तिचा कंठ दाटून आला होता आणि ती अशीच रागारागात चालत गेली. रोहित पळतच तिच्या मागे गेला आणि त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला मागे घेतली आणि म्हणाला, काय सुरू आहे तुझं, कुठे निघालीस. आणि राणीनं त्याचा हात झटकला आणि रागात म्हणाली, जीव द्यायला हात नका लावू मला, तुम्हाला लाज वाटते का असं बोलायची. मी फसवलं का त्याला, मी त्याला विसरून जा म्हणाले का, यात माझा स्वार्थ आहे का. आता माझी आठवण काढून माझ्या प्रेमात राहून त्याला काय मिळणार आहे. मी तर मिळू शकत नाही त्याला. आमची सगळी स्वप्न धुळीस मिळाली फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, आणि तुम्हीच मला असं म्हणताय का. मग तुमची काय अपेक्षा आहे.
लग्न होऊन सुद्धा मी तुम्हाला फसवावं, तुमच्या घरच्यांना फसवावं आणि मनच सोबत पळून जावं आणि मग या समाजानं माझ्या आईला त्रास देऊन देऊन मारावं. तुम्हाला काय हो, तुम्ही श्रीमंत, त्यात पुरुष आहात. तुमचं म्हणणं खरं करण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं. कदाचित तुमच्या घरच्यांच्या आग्रहाखातर तुम्ही आणखीन दुसरं लग्न कराल. पण माझं काय? बदनाम मी होणार. मी मेले तरी बदनामच राहील. कारण बाईलाच डाग लागतो आणि प्रत्येक वेळी तोच तिला डाग कलंकासारखा असतो आणि हाच डाग पुरुषाला अलंकारासारखा असतो. म्हणे मी स्वार्थी आहे. मग मी काय करायला पाहिजे? लग्न होऊन सुद्धा त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहू का? आपली संस्कृती असं शिकवत नाही सर. हे लग्न करून मला काय मिळालं, काय नाही हे मला माहीत नाही. तुम्हाला मात्र तुमच्या घरच्यांसमोर दाखवायला एक सून मिळाली. घरात एक, बाहेर एक असं वागता तुम्ही. पण त्याचा माझ्यावर काय परिणाम होतो याचा विचार केला का? मनात आणलं पकडता, मनात आणलं सोडता. आणि तुम्ही म्हणाला होता ना तुम्ही मनोजला समजवाल. मग का नाही समजावलं? तो किती रडत असेल आता. मी तर नुसतं त्याला सांगितलं की मला विसरून जा. पण जेव्हा त्याला हे कळेल की मी लग्न केलं त्याचा कसलाही विचार न करता, तेव्हा त्याला काय वाटेल? आणि या सगळ्याला कारणीभूत फक्त तुम्हीच आहात. आणि आता तुम्हाला त्याची दयामाया येते का? सर, स्वार्थी मी नाही, स्वार्थी तुम्ही आहात. आणि आता मनोजला या सगळ्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. नाहीतर मी तुमच्या घरच्यांना सगळं खरं खरं सांगेल. असं म्हणून राणी पुन्हा परत फिरली आणि रागारागात येऊन गाडीत बसली. आणि रोहितनं आता तिचं ते तडक भडक तिखट बोलणं ऐकलं आणि त्याच्या डोक्यात झिंझिन्याच आल्या. आणि किती बोलते ही मुलगी असं त्याला वाटलं. मग तोही गाडीमध्ये गेला आणि तिला तिचे अश्रू पुसण्यासाठी त्यानं रुमाल दिला. आणि ती म्हणाली, नको, तुमचे झाले एवढे उपकार, खूप झाले. रोहित म्हणाला, अगं घे, हा एक्स्ट्रा रुमाल आहे, ऑलरेडी माझ्याकडे होता एक. ते तर तू माझं काम ऐकतेस की घरच्यांदेखत ऐकतेस ना. माझं काम हे घरच्यांदेखत दाखवायचं होतं म्हणून मी सांगितलं तुला की रुमाल आण. तसं राणीनं त्याच्याकडे रागात बघितलं. आणि रोहित हळूच म्हणाला, सॉरी. आणि त्यानं खिशात रुमाल परत ठेवला. मग ते दोघेही तिच्या आईकडे गेले आणि त्याला मागे सोडून राणी एकटीच आत गेली. रोहितसुद्धा पाठीमागून आला आणि बाहेरच्या खोलीत येऊन बसला. आणि राणीची आई राणीकडे गेली आणि म्हणाली, राणी, अगं अशी का चिडली आहेस? राणी, तू लग्न होऊन खुश तर आहेस ना? तुम्हा दोघांचं जमतंय ना? खरं सांगायचं तर तू इथून गेल्यापासून माझ्या जीवाला घोर लागलाय बघ. लग्न तर झालं, पण आपली लेक जावई सुखात आहेत की नाही अशी खात्री होत नाही ना. तोपर्यंत मन असं पाखरासारखं तुझ्याच वाटेकडे लागतंय ग. असं म्हणून राणीच्या आईचे डोळे पाण्यानं भरले आणि राणीसुद्धा इमोशनल झाली आणि म्हणाली, आई, अगं काय असं करते? आम्ही खुश आहोत आणि आतासुद्धा पिक्चर बघायला निघालो होतो आणि इतक्यात तुझा फोन आला म्हणून इकडे आलो. राणीला आता असं हसताना बघितली आणि आई म्हणाली, नक्की ना? राणी म्हणाली, हो ग, ते मी थोडंसं चिडले ना यांच्यावर, म्हणून आत आत आली निघून. आणि तूच सांग, आता नवऱ्यावर नाही चिडायचं तर कुणावर चिडायचं? तोच तर आपल्या हक्काचा असतो ना. आणि राणीची ती हक्काची भाषा ऐकून आईला बरं वाटलं आणि ती आनंदानं ताटं वाढायला निघून गेली. आणि आता राणीला इथं आईसमोर नाटक करावं लागणार होतं आणि मी किती खुश आहे हे दाखवायचं होतं. तिने आता 2 पाट मांडले. पाटाच्या भोवती दोघांच्याही रांगोळी काढल्या. रोहित हे सगळं बघत होता, बोलला मात्र काहीच नाही. आणि मग राणीनं दोन्ही ताटं वाढली, पाटासमोर मांडलं आणि मग राणी हसूनच त्याला म्हणाली, अहो बसा ना, आज पहिल्यांदा आलो ना आपण आईकडे. लग्नानंतर मी हे असंच स्वागत करायचं असतं जावयाचं. आणि रोहित आता चकित होऊन मनात म्हणाला, वा ग वा, आता कशी गोड बोलतेस. आणि मग तोही पाटावर बसला. राणी त्याच्या शेजारी बसली. आई पाणी आणायला गेली आणि राणी हळूच त्याला खुणवत म्हणाली, पहिला घास मला चारा, म्हणजे आई बघेल आणि तिला आनंद होईल. रोहित म्हणाला, पण तुला चालेल ना? राणी म्हणाली, तुमच्या घरी कसं चालतं तसं इथं पण चालेल. माझी आई पण खुश झाली पाहिजे. रोहितने आता एक घास हातात पकडला.
आई परत आली आणि राणीनं त्याचा हात पकडून तो घास खाल्ला आणि आता स्वतः त्याला घास भरवायला लागली आणि मुद्दाम हात मागे मागे घेत होती. रोहितनं सुद्धा तिचा हात पकडला आणि घास खाल्ला आणि त्यांची ही मजा मस्करी बघून राणीची आई खुश झाली. मग ती जाताना राणीच्या आईने साडी, टोपी, टॉवेल काढलं तिला देण्यासाठी. आणि आता भर दुपारीच घरी कोणीच नव्हतं आणि राणीची आई विधवा होती आणि राणीला कुंकू कोण लावणार. आणि ती म्हणाली, रोहित आता तुम्हीच तिला कुंकू लावा. रोहित म्हणाला, का, तुम्ही लावा की. राणीची आई म्हणाली, अहो मी विधवा आहे आणि मला सुवासिनीला कुंकू लावण्याचा हक्क नाही, नाहीतर अनर्थ होईल. आणि रोहित बेफिकीरपणे म्हणाला, काही होत नाही, तुम्ही लावा. आणि या सगळ्या खुळचट कल्पना आहेत. तसं राणीला राग आला आणि म्हणाली, तुम्हाला लावायचं नसेल तर लावू नका, पण तिला आग्रह करू नका. तुम्हाला काही कळत नसेल तर गप्प बसा. ती म्हणते ना अनर्थ होईल, तर तसं असतं. आणि रोहितनं आता पटकन कुंकू उचललं, राणीच्या कपाळाला लावलं आणि म्हणाला, आता बास का, आता खुश. आणि राणीला पुन्हा चकित होऊन राणीनं त्याच्याकडे बघितलं आणि तो म्हणाला, चला आम्ही निघतो, आम्हाला 3च्या शोला जायचं आहे. आता राणी निघाली इतक्यात रोहित तिला आठवण करून देत म्हणाला, अगं नमस्कार कर. पुन्हा राणी थांबली आणि दोघांनी मिळून त्यांच्या आईला नमस्कार केला आणि निघाले. आणि आता जाताना तिच्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून राणीला भरून पावल्यासारखं झालं. मग दोघेही पिक्चरला गेले आणि तो म्हणाला, राणी तू पिक्चर बघ, मी गाडीतच पुस्तक वाचत बसतो, मला नाही आवडत हा टाईमपास. आणि राणी म्हणाली, मग कशाला आणलं मला, मी पण गाडीतच बसते, नाहीतर चला घरी. आणि झालं इतक्यात पुन्हा सिद्धूला रोहित दिसला आणि रोहितसोबत त्याला ही मुलगीसुद्धा दिसली आणि ती पण लग्न झालेली. सिद्धू तिकडून आला आणि अचानक रोहितच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, रोहित, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार, इथे काय करतोस तू आणि ही कोण आहे. तसा रोहित घाबरला आणि म्हणाला, ही कोणच नाही. अरे यांचा नवरा ना कुठेतरी सोडून गेला यांना, बहुतेक तिकीट काढायला गेला असेल आणि त्यांना सापडेना आणि म्हणून त्या माझ्याकडे फोन मागायला आल्या होत्या. आणि सिद्धू म्हणाला, ओके. मग रोहित राणीला हळूच म्हणाला, ओ मॅडम, आता झालं ना तुमचं काम, तर आता मी जातो. चल सिद्धू, आपण तिकडे जाऊ. असं म्हणून तो राणीपासून दूर गेला आणि राणीनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, हो ना, माझा नवरा ना मूर्ख आहे, सिनेमा बघायला घेऊन आला आणि गाडीत बसायचं म्हणतोय. इतक्यात सिद्धूनं मागे बघितलं आणि म्हणाला, काय म्हणाला. आणि रोहित त्याला म्हणाला, सिद्धू, अनोळखी व्यक्तीकडे काय लक्ष देतोस, चल. मग सिद्धू म्हणाला, आता आलोच आहे ना, तर चल ना पिक्चर बघूया, मस्त रोमॅन्टिक पिक्चर आहे यार, आणि मीच तिकिटाचे पैसे भरतो आणि मला माहीत आहे तुलाही आवडणार नाही, पण तरी पण चल. मग रोहित म्हणाला, ओके, मी तिकीट काढतो, तू हो पुढे. रोहितनं आता राणीला पण तिकीट काढून दिलं आणि स्वतः सिद्धूसोबत बसला आणि राणीला एकटं बसावं लागलं. दोघेही एकाच लाईनमध्ये बसले होते आणि मध्ये फक्त सिद्धू होता आणि दोघेही बाजूला होते. आणि आता पिक्चर रोमॅन्टिक होता आणि समोर हिरोईनचा लव सीन सुरू होता. हातात हात गुंफवून तोंडामध्ये तोंड घालून ते एकमेकांचे ओठ चोखत होते आणि ते दृश्य बघून रोहित आणि राणी संकोचले आणि त्यांनी तिकडं बघायचं टाळलं आणि आजूबाजूला बघितलं आणि नेमकी नजर एकमेकांकडे गेली आणि दोघेही प्रचंड प्रचंड लाजले.